तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या भातोड्या कशा बनवतात ते बघणार आहोत। तर इथं मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। स्वच्छ क्लीन करून आपण हिला 4-5 पाण्याने वॉश करून घ्यायची आहे। हाताने चोळून आपण ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ज्वारीमध्ये थोडी जादा धूळ असते। सो इथं मी जी ज्वारी घेतलेली आहे ती आमच्या घरची ज्वारी आहे। तर ही ज्वारी स्वच्छ धुवून आपण असंच पाणी भरून 4 दिवस ह्या ज्वारीला भिजत ठेवणार आहोत। तर दररोज सकाळी आणि रात्री आपण याचं पाणी काढून ज्वारी स्वच्छ धुवून अजून नवीन पाणी ओतून ही ज्वारी आपण भिजत ठेवणार आहोत। तर दररोज जर तुम्ही 2 वेळा ही ज्वारी स्वच्छ धुवून नवीन पाणी ओतून ठेवलं तर काय होतं की ज्वारीमधून जो आंबूस वास येणारा असतो तो जास्त येणार नाही किंवा ज्वारीचा उग्र वास येणार नाही, म्हणून आपण ही ज्वारी दिवसातून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर ही बघा 4 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ज्वारी पण अगदी टमटमीत फुललेली आहे। आणि आपण असं हाताने थोडंसं नखाने दाबून बघितलं की ही तुटते। तर स्वच्छ 2-3 वेळा धुवून मी एका स्ट्रेनरमध्ये ही ज्वारी काढून घेतलेली आहे। तर या चाळणीत टाकून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी नितळल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती आपण ह्या ज्वारीला असंच सुकवत ठेवणार आहोत। तर ज्यावेळेस तुम्ही पापडसाठी ज्वारी सुकवून घेताय त्यावेळेस ती घराच्या आतमध्ये सुकवून घ्यायची आहे। फॅनच्या खाली तुम्ही ही ज्वारी ठेवली तरी 2 तासात ती सुकून जाईल। तर 2 तास मी वाट बघणार आहे आणि 2 तासानंतरच आपण ही ज्वारी मिक्सर जारमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकताय ही ज्वारी सुकलेली आहे। त्याच्या जारमध्ये टाकून त्याची पावडर बनवून घेऊया। जर जास्त प्रमाणात तुम्ही ह्या ज्वारीपासून पापड बनवणार असाल तर तुम्ही हे गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकताय। सो इथं आपण ज्या पद्धतीने पीठ बनवतो त्याच पद्धतीने ही ज्वारीचं पीठ बनवून घ्यायचं आहे। तर मी ही ज्वारी बारीक केलेली आहे, तुम्ही बघू शकताय। चपातीचं पीठ चाळण्यासाठी जी चाळणी घेतो त्याच चाळणीचा वापर मी इथं केलेला आहे। त्याच चाळणीनं आपण पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जे खालचं पीठ आहे त्याच पिठापासून आपण त्याच्या भातोड्या बनवणार आहोत। आणि चाळणीच्या वरचा जो कोंडा राहील त्यापासूनही आपण भातोड्या बनवणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकताय खाली जे पीठ पडत आहे ते एकदम नाईस आहे आणि वरती जो कोंडा आहे त्याला तुम्ही चाळी म्हणू शकता। तो कोंडा पण थोडासा जाडाभरडासा असतो। त्या कोंड्यापासून भातोड्या कशा बनवायच्या त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा। आता इथं बघा एवढं सगळं पीठ आपल्याला भेटलेलं आहे ज्वारीचं। तर हे आंबवलेल्या ज्वारीचं पीठ आहे, त्याचा थोडासा आंबूस असा वास असतो आणि ह्याच्यापासूनच आपण भातोड्या बनवणार आहोत। तर याच्यासाठी आपण हे पीठ मोजून वगैरे घेण्याची काहीही जरूरत नाही। आता फक्त आपण इथं जास्तीचं पाणी ओतायचं, म्हणजे एका मोठ्या पातेल्यामध्ये पीठ टाकून त्याच्यात पाणी भरून ठेवायचं। तर हे मिश्रण आपण असंच रात्रभर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशीच आपण हे ओपन करून बघायचं आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स। तर आता आपण हे मिश्रण ओपन केलेलं आहे आणि त्याच्यावरती जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। अगदी हळुवारपणे अलगदपणे आपण हे पाणी काढून घ्यायचं आणि खाली साचलेले जे ज्वारीचं आंबवलेलं पीठ आहे तेच फक्त आपण घेणार आहोत भातोड्या बनवण्यासाठी। तर हे पाणी काढताना त्याच्यामध्ये चिक यायला लागला की समजून जावा की ह्या चिकाच्या वरचं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघालेलं आहे आणि त्याच वेळेस ह्या चिकामधलं पाणी काढायचं बंद करा आणि खाली राहिलेला जो चिक आहे त्यापासूनच आपण भातोड्या बनवणार आहोत। तर एवढा सगळा चिक भेटलेला आहे, तर तुम्ही हा मोजून घेऊ शकताय। कधीही भातोड्या बनवताना हा चिक मोजून घ्यायचा। जर हे पीठ मोजलं नसेल तर पाण्याचा अंदाज आपल्याला कळणार नाही, म्हणून हे पीठ मोजून घ्यायचं आहे। तर इथं मी 12 कप पाणी घेतलेलं आहे फ्रेंड्स। जेवढा चीक आहे त्याच्या 3 पट पाणी घ्यायचं। तर 4 कप होता हा ज्वारीचा चीक, तर त्याच्या 3 पट पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मीठही टाकलेलं आहे। दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण ज्वारीच्या ज्यावेळेस आपण भातोड्या बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जरा जास्तच पाणी लागतं। जसजसं हे बॅटर शिजत जातं तसतसं ते फुलतं आणि घट्ट होऊ लागतं, म्हणून ह्याला पाण्याची जास्त गरज असते। तर इथं मी व्हाईट तीळ टाकते। तुम्हाला जे काही मसाले टाकायचे आहेत ते पीठ शिजल्यानंतर तुम्ही टाकू शकता। व्हाईट तीळ ही तुम्ही लास्टला टाकू शकता, बट आज मी पहिल्यांदा टाकलेले आहेत। तर पाणी उकळायला लागलं की आपण काय करायचं, हे आंबवलेलं पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं एका हाताने सोडत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हे सर्व मिक्स करत राहायचं। अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे।
गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपण हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हे पीठ शिजण्यासाठी जरा जास्तच टाईम लागतो. जर हे भातोड्याचं पीठ व्यवस्थित शिजलं नसेल तर काय होतं की भातोड्या घातल्यानंतर त्या चिरतात, व्यवस्थित निघत नाहीत किंवा मधूनच तुटतात, आपण त्यांना काढू शकत नाही. सो त्यासाठी पीठ चांगलं शिजवून घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर आता मी असं मिक्स करत हे पीठ शिजवून घेते. बट तुम्ही इथं पाहू शकता की हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर आपण ह्याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करूया. मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर इथं मी अजून 3 कप पाणी ॲड केलेलं आहे. तर आपण पहिलं 12 कप पाणी टाकलेलं होतं आणि आता 3 कप टाकलं आहे, म्हणजेच 15 कप पाण्याचा यूज आता इथं झालेला आहे. आणि 4 कपच चीक होता. तर तुम्ही समजू शकता की जेवढा चीक आहे त्याच्या 4 पट पाणी इथं लागेल. थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. कारण तुम्ही जी ज्वारी वापरताय त्या ज्वारीनुसार ही याचं प्रमाण बदलू शकतं किंवा चिकामध्ये किती पाणी राहिलेलं आहे त्या पिठामध्ये त्यानुसारही याचं पाण्याचं प्रमाण थोडंसं चेंज होऊ शकतं. ते तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर असं करत आपण ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हे पीठ खाली लागण्याची जास्त शक्यता असते, म्हणून मी खाली ना जाड लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवलेलं आहे. तर आता मी हे पीठ चांगलं 20 मिनटं शिजवून घेणार आहे. टोटल पाहिलं तर 30 मिनटं लागतात हे पीठ शिजण्यासाठी. आपण असं झाकण ठेवून हे पीठ शिजवायचं, थोड्या वेळ झाकण काढायचं, नंतर मिक्स करून नंतर अजून एकदा झाकण ठेवायचं. असं करत आपण हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे पीठ शिजल्यानंतर तुम्ही खाऊनही बघू शकता. जर तुम्हाला थोडंसं कच्चं असं पीठ वाटत असेल खाताना तर तुम्ही अजून थोडंसं शिजवून घेऊ शकता. हे पीठ शिजल्यानंतर ह्याच्यावरती एक शाईन येते आणि साई आल्यासारखा वरचा लेअर होतो. त्यावेळेस समजून जावा की हे पीठ शिजलेलं आहे. आणि ह्या शिजलेल्या पिठाची टेस्ट अप्रतिम असते फ्रेंड्स, आणि तेवढंच ते पौष्टिकही असतं. तर तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा. तर इथं तुम्ही बघू शकता 30 मिनटं कंप्लीट झालेली आहेत आणि पीठही चांगलं शिजलेलं आहे. तर इथे एक व्हाईट कलरचं कापड मी घेतलेलं आहे, ते जस्ट पाण्यातून बुडवून घ्यायचं. कारण ज्यावेळेस आपण भातोड्या बनवतो त्यावेळेस ओलं असणारं कापडच हवं आहे. ज्यावेळेस आपण ओल्या कपड्यावर ते भातोड्या घालतो त्यावेळेस ते कापड जास्त अकसत नाही किंवा ज्या भातोड्या आहेत त्या व्यवस्थित निघतातही आणि बनतातही. सो इथं मी घराच्या बाहेर हे बॅटर घेऊन आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मसाले तुम्हाला ॲड करायचे आहेत, जिरे वगैरे, तर वरूनही तुम्ही टाकू शकताय. तर मी इथं आता वरून जिरं टाकते, कारण जिरे जर अगोदर टाकलं असतं तर ह्याचा कलर वेगळा आला असता. आणि इथं माझ्यातून एक मिस्टेक झालेली आहे फ्रेंड्स, की ही जी ज्वारी मी घेतलेली आहे ती जरा लालसर ज्वारी होती, म्हणून पापडचा कलर थोडासा लालसर आलेला आहे. ॲक्च्युली झालं काय की घरातली ज्वारी होती, मग म्हटलं कशाला विकत आणावी, घरातली आहे तर तीच वापरावी, म्हणून मी त्याच ज्वारीपासून भातोड्या बनवल्या होत्या. बट बनवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या ज्वारीचा कलर थोडासा लालसरच होता, आपण दुसरी ज्वारी आणायला हवी होती. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की व्हाईट कलरची ज्वारीचे पापड किंवा ज्वारीच्या भातोड्या हव्या असतील तर पांढरी शुभ्र ज्वारी तुम्ही भिजत घाला, तेव्हाच ते व्हाईट पापड बनतात किंवा व्हाईट भातोड्या बनतात. तर आता इथं बघा, एक पळीभर बॅटर घ्यायचं आणि असं राऊंडमध्ये जेवढे मोठी भातोडी तुम्हाला हवी आहे, छोटी हवी आहे, तसं करून घ्यायचं आहे. आणि कापड एकदम व्यवस्थित हांतरून घ्या, म्हणजे काय की जास्त चुरगळलेलं कापड असेल तर भातोड्या व्यवस्थित होत नाहीत, त्या तुटतात, म्हणून ह्याची थोडीशी काळजी घ्या. आणि अशा पद्धतीने सर्व पापड मी घालून घेते. आता इथं केरळामध्ये भरपूर ऊन आहे, ह्या दिवसात पण इथं केरळामध्ये भरपूर ऊन असतं, तर असंच मी हे वाळवत ठेवणार आहे. खरं तर ह्या भातोड्या सुकण्यासाठी जास्त ऊन असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जास्त ऊन असेल तेव्हाच तुम्ही ह्या भातोड्या बनवा. आता बघा इव्हिनिंगच्या 5 वाजलेल्या आहेत आणि आत्ता आपण हे भातोड्या घातलेलं जे कापड आहे ते उलटं करायचं आणि उलट्या साईडने आपण त्याच्यावर पाण्याचे शिंपडे असे मारायचे, पाणी ओतायचं त्याच्यावरती, जेणेकरून जी भातोडी आहे ती अलगदपणे निघावी, म्हणून पाठीमागच्या साईडने असं पाणी मारून घेतात. आणि पाणी मारून घेतलं की थोडंसं ते भिजतं, मग लगेचच ज्या भातोड्या असतात त्या निघतात. तर असं फक्त थोडंसं आपण हे धोतर ओढलं की भातोडी अगदी अलगदपणे आपल्या हातात येईल, तुटणारही नाही. जर तुम्ही हे पीठ व्यवस्थित शिजवून घेतलं असेल तर ही भातोडी काढताना अजिबात तुटत नाही फ्रेंड्स. तर मी तुम्हाला एक एक भातोडी काढून दाखवते. अगदी अलगदपणे एकदम परफेक्ट राऊंडमध्ये ही भातोडी निघलेली आहे.
अशाच सर्व भातोड्या आपण पटापटा काढून घेणार आहोत. ॲक्च्युली ही भातोड्या काढण्याची पारंपरिक जी पद्धत आहे आपल्या महाराष्ट्राची ती मला अगदी मनापासून खूप आवडते. कारण लहानपणापासून मी बघत आले की आमची आई ज्यावेळेस अशी भातोड्याची रेसिपी बनवायची, भातोड्या करायची, त्यावेळेस ती भातोड्या काढताना आम्हीच नेहमी मदत करायचो, आम्हीच त्या काढायचो. कारण आम्हाला खूप आवडायचं असं कापड थोडंसं खेचलं की भातोडी अलगद निघायची. काढताना पण एक मज्जा आहे, गंमतच आहे, मस्त वाटतं हे काढायला. ओढून पटापटा भातोड्या काढण्याची एक वेगळीच कला आहे. सो काही आपल्या पारंपरिक रेसिपी अशा आहेत की त्या आठवणीतून कधीही जात नाहीत. तर अशा पद्धतीने सर्व पापड म्हणजेच भातोड्या मी काढून घेते. तर अगदी व्यवस्थित ह्या भातोड्या निघत आहेत फ्रेंड्स. तर परफेक्ट बनलेल्या आहेत. आणि मी कधीतरी टूरचे व्हिडिओज पण अपलोड करत असते. जर तुम्हाला केरला टूरचे व्हिडिओज बघायचे असतील, केरलाचे जे टुरिस्ट पॉईंट आहेत त्याची माहिती हवी असेल तर माझे व्हिडिओज नक्की बघा, तुम्हाला भरपूर माहिती भेटून जाईल. प्लेलिस्ट. आणि ह्या भातोड्या काढल्यानंतर उलट्या साईडने आपण अशा वाळवत ठेवणार आहोत. आणि नंतर रात्रीही तुम्ही ही फॅन खाली ठेवा, नाहीतर काय होईल की ह्या एकामेकाला चिटकून राहतात. तर 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून ह्या भातोड्या तयार आहेत. अगदी परफेक्ट राऊंड झालेल्या आहेत आणि पातळही झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हीही माझ्यासारखे पापड बनवण्याचे शौकीन असाल तर माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे पापडचे रेसिपीज, कुरडईची रेसिपी, सालपापड, सांडगे, वेगवेगळ्या पद्धतीच्या समरमध्ये बनणाऱ्या म्हणजेच उन्हाळी ज्या रेसिपी आहेत सर्व मी बनवलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओज अगदी डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते सर्व जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर प्लेलिस्ट नक्की चेक करा. ह्या व्हिडिओच्या शेवटी एंडला मी प्लेलिस्ट लावते, जस्ट तुम्ही दाबून बघा, सर्व व्हिडिओज तुमच्या समोर येतील. अशा पद्धतीने तुम्ही गॅसवरती ही भातोडी भाजून खाऊ शकताय. ह्याच्यासाठी तेलाची काहीही गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.